आज जाहीर झालेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक मुसंडी मारली। तब्बल 15 वर्षांच्या तृणमूल काँग्रेसच्या सत्तेला धक्का देत भाजपने बंगालमध्ये स्पष्ट बहुमताचा आकडा पार केलाय। पश्चिम बंगालमधला हा विजय भाजपसाठी अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक मानला जातोय। याशिवाय पश्चिम बंगालप्रमाणे तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय यांच्या टीव्हीके पक्षानं सर्वांनाच मोठा धक्का दिलाय। टीव्हीकेने बहुमत मिळवून सत्ता पालट केलाय, तर आसाममध्ये भाजपने सत्ता राखण्यात यश मिळवलंय। दुसरीकडे केरळमध्ये काँग्रेस प्रणित यूडीएफनं सत्ता पालट केला असून पुदुचेरीतही एनडीएनं आपली पकड मजबूत केली। भाजपने अखेर पश्चिम बंगालमध्ये भाजपचा झेंडा फडकवण्याचं स्वप्न पूर्ण केलंय। यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपनं विक्रमी बहुमत मिळवत सत्ता स्थापनेच्या दिशेनं पाऊल टाकलं। भाजपच्या या विजयानं पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींचा 15 वर्षांचा गड कोसळला। सध्याच्या कलांमध्ये भाजप 190 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे, तर ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस 90 जागांवरती आघाडीवर आहे। त्यामुळे अंतिम निकालाआधीच भाजपच्या विजयावर जवळपास शिक्कामोर्तब झाले। पश्चिम बंगालमधल्या भाजपच्या ऐतिहासिक यशानंतर महिला कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिली। भाजप सरकारकडनं आता जनतेला मोठ्या अपेक्षा असून त्यांच्या या अपेक्षा नक्कीच पूर्ण होतील असं महिला कार्यकर्त्यांनी म्हटलंय। इस बार यही हुआ 1500 रुपया दे करके किसी के मुंह में आप सेलो टेप नहीं लगा सकते, किसी को बहुत दिन तक जूती के नीचे आप नहीं रख सकते हैं। सभी उभर के आए। हमारी डिग्निटी चाहिए, हमारे एम्प्लॉयमेंट चाहिए, हमारी सुरक्षा चाहिए, जो सब भाजपा सरकार से उम्मीद करके बैठे हैं। तो भाजपा इस बार भाजपा करके वोट दिया जनता ने। पश्चिम बंगालमधल्या हाय व्होल्टेज लढत असलेल्या भवानीपूर मतमोजणी केंद्रावरील मतमोजणी गेल्या काही काळापासून थांबली आहे। याच मतदारसंघातून ममता बॅनर्जी आणि भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांची लढत होतीये। मात्र हे दोन्ही नेते मतमोजणी केंद्रात दाखल झालेत आणि मतमोजणी थांबलेली आहे। दरम्यान आज पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान आसनसोल मतदारसंघामध्ये भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी टीएमसी कार्यालयातल्या खुर्च्या तोडल्या। त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी सौम्य लाठीचार्ज करत कार्यकर्त्यांना पांगवलं। पश्चिम बंगालच्या बराकपूर विधानसभा मतदारसंघात भाजपने आघाडी घेतली आहे। यावेळी बराकपूरमधल्या मतमोजणी केंद्राबाहेर भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये मोठा विजय झाल्यानंतर भाजपच्या मुंबई कार्यालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये मोठा जल्लोष करण्यात आला। यावेळी मुख्यमंत्र्यांना रसगुल्ला आणि झालमुडी खाऊ घालत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। दरम्यान बंगालचा विजय हा केवळ एका राज्याचा विजय नसून घुसखोरी दहशतवादाविरोधातलं मोठं पाऊल असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपचं सरकार येण्याचा मार्ग मोकळा झालाय। कलांमध्ये भाजपने आतापर्यंत 126 पैकी 101 जागांवरती मुसंडी मारली आहे, तर काँग्रेसला अवघ्या 20 जागांवर समाधान मानावं लागलंय। आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा जलुकबारी मतदारसंघातनं आघाडीवरती आहेत आणि मागच्या वेळी भाजपने 60 जागा जिंकून युतीच्या जोरावर सत्ता मिळवली होती। यावेळी भाजपची एकहातीच सत्ता येताना दिसते। आणि एकीकडे भाजप आसाममध्ये मुसंडी मारत असतानाच काँग्रेसचा आक्रमक आणि तडफदार आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांना पराभवाचा सामना करावा लागलाय। जोरहाट मतदारसंघातनं भाजपच्या हितेंद्रनाथ गोस्वामींनी गोगोईंचा 23,182 मतांनी पराभव केलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।